चला तर मग आपण आज जातोय एका नवीन ठिकाणी। गाडीची आपण टंकी फुल केलेली आहे आणि निघालोय आपण आपल्या दिशेने। आपण जातोय पुण्याजवळील पाबळ या गावात। पाबळ हे गाव पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे पेशवे बाजीराव प्रथम यांच्या प्रिय दुसऱ्या पत्नी मस्तानीचे विश्रांती स्थान आहे। 1740 मध्ये बाजीराव पहिला यांचे निधन झाल्यानंतर स्थानिक आख्यायिका सांगते की मस्तानीने ही बातमी ऐकताच अंगठीतील विष प्राशन करून आत्महत्या केली। तिला पाबळ येथे पुरण्यात आले, जे एकेकाळी तिच्या ताब्यात होते। चला तर मग पाबळ हा एक बोर्ड लागला। पाबळला कुठल्या दिशेने जायचं हे एकदाचं कळालं। पाबळ हे ठिकाण एकतेचे एक दुर्मिळ प्रतीक आहे, जे हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्येही पूजनीय आहे। मस्तानीबाई या महाराजा छत्रसाल आणि एक पार्शियन मुस्लिम आई रुहानीबाई यांची कन्या होती। चला तर मग आपण आता पोहोचलोय जिथे मस्तानीबाईंची समाधी आहे त्या ठिकाणी। दिसायला तर हे खूप साधं आहे, कळत नाही की इथे खरंच समाधी आहे की काय। दिसायला इथे 3 दरवाजे आहे आणि आत गेल्याच्या नंतर एक वेगळंच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। बाकीचे 2 दरवाजे बंद आहेत, पण एक दरवाजा उघडा होता। त्यातून आत गेल्यावर आपल्याला एक वेगळंच दृश्य पाहायला मिळते। अशी भिंतींची रचना आहे। 3 दरवाजे, 2 दरवाजे बंद आहेत। समोर जी आपल्याला दिसते ती मस्तानीबाईंची कबर आहे। हे मंदिरासारखं काय आहे हे तर माहिती नाही। इकडे एक दरवाजा आणि या बाजूला एक दरवाजा आहे। समोरील हे बैठकी स्थानसारखं जे दिसतंय तिथे काय व्हायचं याची कल्पना मला तरी नाही। जर कुणाला माहिती असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगावे। दिसायला खूप सुंदर आहे। मला तर याचं कन्स्ट्रक्शन फार आवडलेले। जुन्या काळात कसे बांधायचे, काय करायचे, त्यांचं आर्किटेक्चर कसं होतं कोण जाणे। या ज्या लाकडी बांधकाम आहे ते अगदी सुंदर आहे आणि खूप मजबूत पण आहे। ॲक्च्युली याच्याकडे पाहतच राहावं असं वाटतं। आतून सगळं लाकडाने बनवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे लाकडी बांधकाम आहे। याचे लाकडी पिल्लर खूप मोठे आहेत। आजही हे खूप सुंदर दिसतंय। इथून असं वरती चढण्यासाठी पायऱ्या दिल्या आहेत। आम्ही वरती तर काही चढलो नाही, दुरूनच पाहिलं। चला तर मग आपण मस्तानीबाईंची समाधी तर पाहिली, आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघतोय। आता आपलं नेक्स्ट जे डेस्टिनेशन आहे ते दुसरं आहे, जे की आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। चला बाय। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू द चॅनल।